सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण व.पु. काळे यांचं लिहिलेलं माझं माझ्यापाशी या पुस्तकातली एम.डी. नावाची ही कथा पाहणार आहोत. आता एम.डी. कोण होते, कसे होते, त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं या आपण कथेतून पाहणार आहोत. एमडींना अचानक अटॅक आला. सर्वांनी धावत पळत एकत्र आले आणि त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर ज्यावेळी थोड्या वेळाने एमडी भानावर आले आणि एमडींनी आपल्या बायकोला म्हणाले, ताईसाहेब, अहो मी तर भानावर नव्हतो, पण तुम्ही तर भानावर होता. इतकं मोठं, एवढं महागडं हॉस्पिटल, इतका महागडा दवाखाना आपल्याला परवडेल आणि तुम्ही मला इथं ऍडमिट केलं. दुसऱ्याच दिवशी ज्यावेळेस एमडी दवाखान्यातून त्यांच्या कॉटवरून उठले त्यावेळेस त्यांना त्यांच्या उशाखाली एक लिफाफा मिळाला आणि लिफाफा त्यांनी उघडून पाहिलं तर त्या लिफाफ्यामध्ये 1,00,000 रुपये ठेवलेले होते. 1,00,000 कुठून आले, कसे आले, कोणी ठेवले हे काहीच कळालं नाही. दवाखाना निभावून निघाला. काही दिवसानंतर एमडींना डॉक्टरांनी सुट्टी दिली आणि सांगितलं की दररोज एक 4-5 किलोमीटर, 2-3 किलोमीटर तुम्ही चाला, तुमची तब्येत चांगली होईल. कालांतरानं एमडी ठीकही झाले. वय वर्ष 75. या वर्षामध्ये माणसामध्ये बदल घडू शकतो? नाही. वटवृक्षाला एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी लावलं तर ते वाढू शकत नाही. छोटं रोप असतानाच त्याला वाढवता येऊ शकतं. त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लावल्यानंतर ते वाढू शकतं. एमडींना आठवलं त्यांचं लहानपण. एमडी लहान असताना त्यांच्यावर जे संस्कार केले त्यांच्या आईंनी, आणि त्या संस्कारात एक वाक्य होतं की हा संसार म्हणजे तारेवरची कसरत आणि हा समाज हा सुद्धा तारेवरची कसरत. इथं जर आपल्याला जगायचं असेल, वागायचं असेल तर आपल्या डोक्यावर बर्फ आणि तोंडावर, जिभेवर मध ठेवावा लागेल. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मध ठेवावा लागेल. एमडीची शाळा देशपांडे नावाच्या गृहस्थांनी ती शाळा बनवलेली होती. एमडी मुख्याध्यापक. देशपांडेंनी स्वतः शाळा बनवलेली असतानाही ते शाळेत यायचे आणि शिकवायचे. एक दिवस एमडी वर्गात शिकवणं झालं आणि एमडी वर्गात आले. त्या मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये आले. पाहतात तर काय, एमडीच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. एमडी स्तब्ध. कारण देशपांडे आपल्या 1.5-2 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन बसलेले होते आणि ते 1.5-2 वर्षाचं मूल हे जग सोडून गेलेलं होतं. एमडी देशपांडे जवळ आले, त्यांना बोललं. देशपांडेंनी त्यांच्या मांडीवरचं मूल हळूच त्या तिथल्या चटईवर ठेवलं आणि एमडीला म्हणाले, चला आपण वर्गात शिकवायला जाऊ. तास संपला, शाळा संपली आणि देशपांडे मुलाला घेऊन अंत्यसंस्कार करायला स्मशानभूमीत गेले आणि तिथे गेल्यानंतर देशपांडे कोसळले, ओक्साबोक्शी रडायला लागले. एमडीचे डोळे पाणावले. एमडी देशपांडे जवळ गेले आणि म्हणाले की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे टिळक आपल्या सर्वांना लोकमान्य म्हणून आहेत, ते लोकमान्य त्यांचा मुलगा गेलेला हे कळालेलं असतानाही केसरीचा अग्रलेख लिहत होते आणि लेख तो पूर्ण करूनच घरी गेले. अख्खे महाराष्ट्राला टिळक कळाले आणि जर हे टिळक घडवायचे असतील तर हे काम शिक्षकांचं आहे. एक वेळ या शाळेमध्ये असेच काम करत असताना एमडींनी शाळेमध्ये मायक्रोफोन्स लावलेले होते. प्रत्येक वर्गामध्ये मायक्रोफोन लावल्यानंतर शिक्षकांना आमच्या स्वातंत्र्यावर घाला, आमच्या स्वातंत्र्यावर बंधनं असं वाटलं आणि एक जात सर्व शिक्षक एमडींना विरोध करण्यासाठी आले. एमडींनी सर्वांना प्रत्येकाला खुर्चीवर बसवलं
आणि खुर्चीवर बसवल्यानंतर एमडीने विचारलं, हे मत तुमचं काय आहे? कशासाठी तुम्ही विरोध करताय? त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं, व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला म्हणून आम्ही विरोध करत आहोत. त्यावेळेस एमडींनी त्यांना विचारलं, हे आपल्या सर्वांचं मत आहे, तुम्ही माझं मत जाणून घ्यायचा प्रयत्न कराल का? कारण की आपण सर्वजण सहकारी आहोत आणि एका विश्वासानं काम केलं तर आपल्या शाळेचा नावलौकिक होईल. अशा बोलण्यानं सर्व शिक्षक विरघळले आणि एमडींनी बोलायला सुरुवात केली. मी या शाळेचा मुख्याध्यापक, तुम्ही सर्व शिक्षक, ज्यावेळी तुम्ही मुलांना शिकवत आहात त्यावेळेस मी फिरत असताना पाहतो, तुमच्या वर्गाजवळ येतो, त्यावेळेस नकळत तुम्ही उठून उभे राहता. मग आपल्या गुरुजीपेक्षाही कोणीतरी मोठा आहे, त्याच्या समोर आपल्या गुरुजींना उठावं लागतं, हे कळालं तर विद्यार्थ्यांना काय वाटेल? फक्त तुम्ही आणि तुम्हीच त्यांच्यासाठी एकमेवाद्वितीय आहात असं जेव्हा वाटेल तेव्हा त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दल त्या विद्यार्थ्यांच्या मनात एक नवीनच आदरभाव निर्माण होईल आणि तुम्ही स्वयंभू आहात हे त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल. दुसरी एक गोष्ट, आपली ही शाळा धारावीच्या आसपासच्या परिसरामधले आहे आणि इथं येणारे मुलं हे काहीशे अशिक्षित घरातले, काहीशे गुंड प्रवृत्तीचेही असतील. मग त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्हाला काही अडचण येऊ नये आणि जर ती आलीच तर ती माझ्यापर्यंत कळावी. फक्त या आणि या प्रामाणिक हेतूनच मी आपल्या शाळेतल्या सर्व वर्गखोल्यांमध्ये मायक्रोफोन बसवलेले आहेत असं सांगितलं. आणि एमडींचं असं बोलणं ऐकल्यानंतर शिक्षकांचा विरोध मावळला आणि काम सुरू राहिलं. एमडींना त्यावेळेस त्यांची आई, जे त्यांना अक्का म्हणायचे, ती आठवली. लहान असतानाच अक्कांनी एमडींच्या मनावर एक संस्कार केलेला होता, एक संस्काराचं रोप लावलेलं होतं की समाजात जर वावरायचं असेल, समाजात जर राहायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात जिभेवर साखर ठेवायला पाहिजे. एमडींना आपली अक्का आठवली. एमडींच्या आईंनी त्यांच्यावर केलेले संस्कार आठवले. एमडींची आई औंध संस्थानामध्ये स्वयंपाकघरात कामाला होती, दिवसभर पडेल ते काम करायची, पण मनावर संस्कार केलेले होते. एकदा एमडीची आई त्या गावामध्ये धुणं धुण्यासाठी नदीवर गेलेली असताना तिथं 2 रामोशी दरोडेखोर हे आलेले होते. एमडींची आई तसंच सर्व टाकून दिलं आणि जोरात धावत पळत निघाली. पण ते दोघही एमडींच्या आई समोर उभा राहिले आणि आईला म्हणाले की ताई, आम्ही दरोडेखोर आहोत, आम्ही संपत्ती लुटतो, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. असे ते दरोडेखोर. एक दिवस असंच रात्री दरोडा घातला आणि ते दरोडेखोर एमडींच्या घरी आले. एमडींच्या घरी आल्यानंतर त्यांनी जेवण्यासाठी मागितलं. एमडींची आई घाबरली, पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही दरोडेखोर. का घाबरली? कारण की एमडींची आई राजवाड्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करते आणि तिच्या घरी चोरी करून ते दरोडेखोर तिथे जेवण्यासाठी आलेले आहेत. हे जर राजवाड्यात कळालं असतं तर काय झालं असतं? हा आठवण्यामागचा प्रसंग एकच की एमडी अभ्यासात खूप हुशार होते आणि मोठं होऊन पोलीस व्हावं, वैमानिक व्हावं ही त्यांची इच्छा, ही त्यांची महत्वाकांक्षा. आणि एमडींनी हे प्रशिक्षण घेण्यासाठी एका कॅम्पमध्ये ज्यावेळेस आले, तिथं पहिल्याच दिवशी तिथला जो प्रशिक्षण देणारे जे शिक्षक होते त्यांनी कवायत सुरू केली आणि कवायत शिकवताना ते म्हणाले, चार्ज द स्टॅक. एमडींनी हे ऐकलं, एमडी गडबडले. कवायत ही त्यांच्यासाठी नवीन नव्हती, पण चार्ज द स्टेप. तास संपल्यानंतर एमडींनी त्या शिक्षकांना नम्रतेच्या स्वरामध्ये सांगितलं की सर, ते चार्ज द स्टेप नाही, चेंज द स्टेप आहे. शिकवणाऱ्या शिक्षकांना राग आला, हा पोरगा मला शिकवतो. आणि त्यांनी एमडींना यथेच्छ शिव्या द्यायला सुरुवात केली, आईवरून शिव्या द्यायला सुरुवात केल्या. एमडींनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला काहीही म्हणा, पण माझ्या आईवरून शिवी देऊ नका. पण
त्यांनी ऐकलंच नाही. शिक्षक शिव्या देतच सुटले आणि एमडींनी त्याच क्षणाला स्वतःचा औंध संस्थानातून ते आलेले होते, पण लगेच राजीनामा दिला आणि ठेवून दिलं. राजीनामा सुपूर्द केला आणि निघाले. त्यांचा मित्र धावत पळत त्यांच्या पाठीमागे आला. त्यांना म्हणाला की तू राजीनामा का देतोस? काही वेळा आपल्याला ह्या गोष्टी नजरअंदाज कराव्याच लागतात. पण एमडी म्हणाले, मी काहीही सहन करू शकतो. त्यांनी मला बडवून काढलं असतं तरीही सहन केलं असतं, पण माझ्या आईला दिलेल्या शिव्या, माझ्या आईवरून दिलेल्या शिव्या हे मला सहन झालं नाही. कारण मी इतका लहान होतो तेव्हाच माझे वडील अचानक गेले, अचानक वारले आणि तेव्हापासून माझ्या आईनं मला सांभाळलं, मला वाढवलं, माझ्यावर संस्कार केले. हे रामोशाची घटना आणि म्हणजे ह्या दरोडेखोरांची घटना ही लहान असतानाच मित्राला सांगितलं की तू फक्त कल्पना करून बघ की आमचं घर, आमच्या घरामध्ये दरोडेखोर जेवण करत आहेत आणि माझी आई राजवाड्यामध्ये काम करत आहे. यावरून एमडींचा स्वभाव आपल्या लक्षात येतो. एकदा असंच शाळेमध्ये बसलेले असताना मायक्रोफोन सहज मुख्याध्यापकांनी एमडींनी चालू केला आणि पाहिलं तर वर्गामध्ये एक शिक्षक शिकवत होते व्हीट म्हणजे ज्वारी. एमडींनी हे ऐकलं आणि तास संपल्यानंतर एमडींनी शिपायामार्फत त्या गुरुजींना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की मला एका शब्दाची स्पेलिंग समजत नाहीये, माझ्या लक्षात येत नाहीये, तुम्ही मला सांगाल का? आणि मग त्या इंग्रजीच्या गुरुजींनी विचारलं, सांगा कोणता शब्द आहे? एमडी म्हणाले, व्हीटचा अर्थ मला थोडासा संशयास्पद वाटतोय, मला कळत नाही. गुरुजींनी सांगितलं व्हीट म्हणजे ज्वारी. मग एमडींनी लगेच त्या गुरुजींना सांगितलं की तुम्ही काय करा, कपाट आहे तिथं, कपाट उघडा, त्यात डिक्शनरी आहे, तुम्ही पहा एकदा, माझा संशय जो आहे तो खरा आहे का खोटा आहे पहा. डिक्शनरी काय पाहिजे नाही पण तरी पहा. गुरुजी उठले, डिक्शनरी घेतली, शोधलं, त्याच्यात पाहिलं तर व्हीटचा अर्थ गहू होता. मग त्यावेळी एमडी त्या गुरुजींना म्हणाले की मलाही असंच वाटत होतं की व्हीट म्हणजे ज्वारी, पण आता माझाही संशय बळावला असा, माझाही संशय मिटलेला आहे. आता तुम्ही जर काही नजर चुकीने हे केलेलं असेल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करू शकता. म्हणजे एखाद्याला त्याची चूक दुरुस्त करायची असेल तर तीही इतक्या नम्रतेनं. एमडींनी इतकंच थांबले नाहीत तर एमडींनी एका विद्यार्थ्याची वही घेऊन येऊन पाहिलं की त्याच्यावर व्हीट म्हणजे ज्वारी असंच लिहिलेलं होतं, पण त्यात बदल घडवून आणला अतिशय सौम्य शब्दामध्ये, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मध. एकदा वपू असेच एमडींना भेटायला गेल्यानंतर त्यांनी शाळा दाखवत होते. एमडी वपूंना सर्व शाळा दाखवत होते, इमारती, त्यातल्या खोल्या, क्रीडांगण, आणि शेवटी एमडी वपूंना घेऊन मुतारीमध्ये घेऊन गेले, स्वच्छतागृहात घेऊन गेले. आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की स्वच्छतागृह, मुतारी इथं काय? तर एमडींनी वपूंना त्यावेळेस एक वाक्य सांगितलं की जर शाळेचे संस्कार, विद्यार्थ्यांचे संस्कार, आसपासच्या परिसरातले संस्कार कळायचे असेल तर सार्वजनिक शौचालयात जावं, मुतारी पाहावी. तिथं अतिशय बिभत्स अश्लील भाषेमध्ये काय वाटते ते नको ते लिहिलेलं असतं. आणि त्यावेळी एमडी वपूंना म्हणाले की हे बिभत्स हे लिहिलेलं तर सोडा, साधी रेघ जरी माझ्या स्वच्छतागृहात दिसली तर मी 50 रुपये बक्षीस देईन. मग शाळा दाखवत शेवटी ते त्यांच्या कंपाऊंड भिंतीजवळ आले. शाळेची कंपाऊंड भिंत अतिशय सुंदर, अतिशय मजबूत अशी बांधलेली, चित्र सर्व लिहिलेले, वर रेखाटलेले. यात विशेष काय आहे? त्यावेळेस एमडींनी सांगितलं की ही इमारत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून बांधलेली आहे, माझ्या मुलांनी मिळून बांधलेली आहे. इथं पाषाण होता अतिशय, ही शाळेची इमारत सर्व पालकांच्या सहयोगातून, त्यांच्या सहकार्यातून बांधली गेली, त्यांच्याकडून वर्गणी गोळा करून बांधली गेली. पण ही जी भिंत आहे ही माझ्या मुलांनी बांधली. कशी बांधली? इथं अतिशय कडक कठीण पाषाण होता, हा फोडता येत नव्हता, पण आमचा प्रयत्न चालूच होते.
एक व्यक्ती बाहेरून जात होती. त्यांनी पाहिलं की माझे विद्यार्थी दररोज परिश्रम करतायत आणि मग हे तर असं तर काही सहजासहजी फुटणारच नाही. मग हे फोडतील कसं? तर याला त्यामध्ये कांड्या टाकाव्या लागतील, बॉम्ब टाकावे लागतील आणि फोडावं लागेल हे लक्षात आलं. ते गृहस्थ एमडी कडे आले. त्यांना म्हणाले की तुम्ही मला पैसे देऊ नका. तुमची मेहनत, तुमचे संस्कार, तुमचं दररोजची हे काम, कष्ट प्रामाणिकपणे मी पाहत आहे आणि मी फक्त हे तुम्हाला फोडून देतो. या कशासाठी? तर हे जे मी फोडणार आहे यातून कंपाऊंड भिंत करणार आहे आणि माझ्या शाळेतल्या मुलांना एक छोटस स्टेज करणार आहे. असे हे एमडी सर्वांना संस्कार देणारे, ज्यांच्या मनावर त्यांच्या लहानपणी अक्कानी हे त्यांच्या आईने हे संस्कार घडवून दिलेले होते. हे बीज संस्काराचं लावून दिलेलं होतं आणि त्याच संस्काराच्या बीजाचं एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं होतं. पण दुर्दैव असं कालांतरानं आज ज्यावेळेस वपू तिथून फिरतात त्यावेळेस त्यांना तिथं दिसतं की अज्ञात अशा मुलांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःच्या कष्टाने बांधलेली ती कंपाऊंड भिंत. पण काळ बदलला, वेळ बदलला. आज त्या शाळेचा पत्ता जर सांगायचा असेल तर आज सांगावं लागतं गुरुकृपा हॉटेलच्या समोर जी शाळा आहे ती. आज इथंच थांबूया. जय हिंद.